सर्वांना जय भीम, जय शिवराय। माझ्या दिनेश मगरे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला आमच्या वावरातले पूर्ण झाडं दाखवतो मी, कशा कशाचे झाडं लावलेले खायचे। तर आवडले तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघा। तर चला मी तुम्हाला दाखवतो आज आमच्या वावरामध्ये कसले कसले झाडं लावलेले आहे। तर हे पाहू शकता तुम्ही, हे रामफळाचं झाड आहे आणि मस्त रामफळ लागलेले आहे याला। हे पाहू शकता तुम्ही, काही बारीक बारीक पण आहे आणि इकडे पण लागलेले रामफळ मी तुम्हाला दाखवतो। हे पाहू शकता तुम्ही, इकडे खाली पण आहे। हे पाहू शकता तुम्ही, खाली पण लागलेले भरपूर लागलेले आहे आणि झाड काही जास्त मोठं नाही आहे, छोटं झाड आहे। तुम्हाला दाखवतो मी झाड। हे पाहू शकता तुम्ही, झाड काही जास्त मोठं नाही, कारण तुम्हाला झाडाच्या खोडावरूनच कळत असेल की झाड किती मोठं आहे म्हणून। जास्त मोठं नाही आहे, एकदम बारीक आहे, पण मस्त रामफळ वगैरे लागलेत त्याला। आणि चला तुम्हाला आता परत दुसरं झाड दाखवतो। हे पपईचं झाड आहे एक। हे पाहू शकता तुम्ही, हे पण छोटंसं झाड आहे, पण याला पण पाहू शकता तुम्ही किती पपई लागले, एकदम मस्त आणि शेंट्यापर्यंत पपई लागलेले आहे। हे पाहू शकता तुम्ही, वरती फुलं पण आहे आणि पपई पण लागलेले आहे। हे पाहू शकता। आणि चला मी आता तुम्हाला दुसरे झाडं दाखवतो अजून। आणि हे जांभळीचं झाड लावलेलं आहे। हे पाहू शकता तुम्ही, एक जांभळीचं झाड आहे आणि गवताची दवा मारणं चालू आहे आमच्या वावरामध्ये। 2-3 दिवस झाले की दवा चालू आहे आमच्यावाल्या। काही मक्काला आळाई पडली होती, त्याची दवा, आता ही गवताची दवा मारणं लावली आहे। आणि हे टपमध्ये पाहू शकता तुम्ही, दवा मिक्स केलेली आहे। तर चला मी तुम्हाला दुसरे झाडं दाखवतो। हे निमोनीचं झाड आहे, निंबूचं, छोटंसं आहे, अजून काही निंबू लागले नाही याला। आणि हे एक पपईचं झाड आहे, याला पपई लागली। याचे 2 पपई तोडून नेले होते मी, मस्त कमीत कमी 4-4, 5-5 किलोचा एक पपई होता, 2 नेले होते तोडून। त्याच्या बाजूला हे आपलं सीताफळचं झाड आहे आणि इथं एक जामाचं झाड आहे। भरपूर जामं लागले होते याला, पण आता काय शेजारी पाजारी येतात, तोडतात, खात्यात आहे। त्याला कुठं मुठं आहे, आता जास्त नाही आहे। या असे बारीक बारीक जामं आहे याला आता। आणि त्याच्या बाजूला एक हे छोटंसं जांभळीचं झाड आहे। इथं एक सीताफळाचं आहे, आंब्याचं झाड आहे एक। आंब्याचं पण काही मोठं नाही, अजून छोटंच आहे। आणि इथं डाळिंबाचं झाड आहे। हे पाहू शकता तुम्ही, हे डाळिंबाचं झाड आहे, याला फुलं लागले आहेत। हे पण काही जास्त मोठं नाही आहे, बारीकच झाड आहे, याला पण एकच फुल दिसतंय। आणि इथं एक जामाचं झाड आहे, इथं एक परत जामाचं झाड आहे आपल्या वावरात। आणि याला पण आता काही जामं राहिले नाही आहे, याला पण भरपूर लागले होते। याला पण आता कुठं मुठं राहिलेले आहे, मी तुम्हाला दाखवतो। हे पाहू शकता तुम्ही। आणि हे एक जांभळीचं झाड आहे। इथं एक आंब्याचं झाड आहे, पण याला कसला काय रोग पडला काय माहिती, येतं आणि परत या असं खोड जळून जातं। तर चला मी अजून तुम्हाला आपले दुसरे झाडं दाखवतो, त्या तिकडं पण झाडं आहे, तर शेवटपर्यंत बघा। तर मी आलो आहे आता दुसऱ्या झाडापाशी, जामाच्या। हे पाहू शकता तुम्ही, हे एक जामाचं झाड आहे आणि मस्त जाम आलेले याला। आणि हे पाहू शकता तुम्ही, हा एक जाम पिकला आहे, मी दाखवतो। तर हे पाहू शकता तुम्ही, हा जाम एकदम पिकला आहे, याला मी नंतर तोडन आता खाण्यासाठी। आणि ह्या झाडाला भरपूर जाम आहे अजून। चला अजून तुम्हाला दुसरं झाड दाखवतो। हे एक छोटंसं झाड आहे, जास्त मोठं नाही। हे पाहू शकता तुम्ही, पहिले याला जामं लागले होते, हे पाहू शकता तुम्ही, आता परत फुलं लागते आहे याला। हे पाहू शकता तुम्ही, पाणी चालूच आहे तर डबल फुलं लागले आहेत। आणि हे सीताफळाचं झाड आहे एक, हे पाहू शकता।
एक जांभळीचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला एक कढीपत्त्याचं झाड पण आलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, एक कढीपत्त्याचं झाड आहे आणि त्याच्या बाजूला हे निमोनीचं झाड आहे. हे पाहू शकता तुम्ही, निंबूचं झाड आहे आणि हे त्याच्या बाजूला परत एक जांभळीचं झाड आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला बाय सर्वांना. आणि आमच्या वावरातले झाडं कसे वाटले तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडं पण झाडं आहे आपल्यावाले. हे इथं एक मोठं कढीपत्त्याचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे विहिरीच्या बाजूला. तर चला बाय सर्वांना.